त्याला खेळायला जायचं आहे, तो परत येईल असं म्हणत 11 वर्षाच्या विहानची बॅट घट्ट मिठीत धरून बसलेली आहे त्याची आई आजही त्याची वाट पाहत आहे. मुंबईत शाळेच्या बसवर झाड कोसळून विहानचा मृत्यू झाला. पण त्याच्या आईला अजूनही वाटतंय की तिचा मुलगा शाळेतून घरी येईल आणि नेहमीप्रमाणे बॅट घेऊन खेळायला जाईल. आता ज्यांना मुलं आहे किंवा नाही आहेत ते आईच्या वेदनेची कल्पना तर नक्कीच करू शकतात. एका नव्या जीवाला या जगात आणणं, त्याला प्रेमाने वाढवणं, त्याचं पहिलं हसू, पहिला शब्द, पहिलं पाऊल अनुभवणं, कामावरून घरी आल्यावर त्याने किंवा तिने धावत येऊन मिठी मारणं, या सगळ्या आठवणी आईवडिलांच्या आयुष्याचा भाग, खरं तर श्वास आहे असं म्हणायला हरकत नाही. पालक झाल्यानंतर मुलंच आपलं एक संपूर्ण विश्व असतं आणि ते विश्व एका क्षणात हिरावलं जाणं यापेक्षा मोठं दुःख कोणतंच नाही. ही घटना जर पूर्णपणे टाळता न येणारा अपघात असती तर कदाचित नियतीला दोष देता आला असता, पण इथे तसं नव्हतं. आता ज्या परिसरात हे झाड कोसळलं त्या परिसरात नागरिकांनी झाडाच्या धोकादायक स्थितीबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. इतकंच नव्हे तर महापालिकेच्या उद्यान विभागानेही रस्ते विभागाला स्पष्ट इशारा दिला होता की रस्त्याच्या उत्खननामुळे झाडांची मुळे ही कमकुवत होत आहेत आणि पावसाळ्यात झाड कोसळण्याचा धोका वाढत आहे. आता जेव्हा मुळांजवळ खोदकाम थांबवावं, ढिगारा हटवावा, अन्यथा झाड पडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल असंही सांगण्यात आलं होतं. मात्र नेहमीप्रमाणे या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. आता चौकशीचे आदेश दिले गेलेत, कारण आता झाडांची छाटणी होईल, आता आवश्यक ती पावलं नक्कीच उचलली जातील. पण हा प्रश्न एक कायम राहतो. प्रत्येक वेळी एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच यंत्रणा का जागी होते? सरकारी काम नेहमीच होतात, पण एखाद्या विहानचा बळी गेल्यानंतरच. आज त्याच्या आईचं ते चित्र डोळ्यासमोरून जात नाहीये.